12वीच्या परीक्षेत भयंकर प्रकार. 2 मुलांच्या खिशात मुलींचे असं 6 शिक्षकांचं तडकाफडकी निलंबन. कॉपी नाही तर मुलांकडे असं काही सापडलं की सर्व शॉक झाले. पोलीस आले. नेमकं काय घडलं होतं त्या परीक्षा केंद्रात? विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर भीती का होती आणि शिक्षकांवर एवढी मोठी कारवाई का झाली? हा सगळा प्रकार ऐकून तुम्हीही थरकाप उडवल्याशिवाय राहणार नाही. 12वीची परीक्षा आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा. प्रत्येक विद्यार्थ्याच्या भवितव्याचा निर्णय घेणारे हे काही तास. पालकांच्या अपेक्षा, शिक्षकांची जबाबदारी आणि विद्यार्थ्यांच्या मनातली धडधड. अशा वातावरणात पहिल्याच पेपरच्या दिवशी काहीतरी वेगळं घडत असल्याची कुजबूज सुरू झाली होती. परीक्षा सुरू झाल्यानंतर काही वेळातच बाहेर उभ्या असलेल्या अधिकाऱ्यांच्या नजरेत एक विचित्र हालचाल झाली. काही विद्यार्थी वारंवार खाली वाकत होते, एकमेकांकडे नजरानजर करत होते. वर्गात शांतता असली तरी वातावरणात तणाव दाटून आला होता. CCTV कॅमेऱ्यांची नजर सगळ्यावर होती, पण तरीही काहीतरी सुरू असल्याचा संशय अधिकाऱ्यांना येऊ लागला. अचानक तपासणीसाठी एक पथक वर्गात शिरलं. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. काहींनी उत्तरपत्रिका झाकण्याचा प्रयत्न केला तर काही जण सरळ बसून निष्पाप चेहरा करण्याचा प्रयत्न करत होते. पण संशय आधीच पक्का झाला होता. तपासणी सुरू झाली. बाकाखाली, खिशात, पेन पाऊचमध्ये सगळीकडे पाहिलं जाऊ लागलं आणि तेव्हाच 2 मुलांच्या खिशात काही कागद सापडले. सुरुवातीला ते साधे कागद वाटले, पण त्यावर बारकाईने नजर टाकताच अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या. त्या कागदांवर पेपरशी संबंधित मजकूर होता. काही उत्तरे शब्दशः लिहिलेली. इतकंच नव्हे तर काही प्रश्नांची अचूक मांडणी देखील त्यात होती. म्हणजेच हा केवळ अंदाज नव्हता, व्यवस्थित तयारी करून आणलेली मदत होती. वर्गात कुजबूज वाढली. तेवढ्यात दुसऱ्या बाकावरूनही संशयास्पद हालचाल दिसली. आणखी काही विद्यार्थ्यांकडे तशाच चिठ्ठ्या सापडल्या. काहींनी त्या चुरगडून टाकण्याचा प्रयत्न केला होता, पण उशीर झाला होता. सगळं कॅमेऱ्यात कैद झालं होतं. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं लक्षात येताच वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्यात आलं. थोड्याच वेळात पोलीस देखील परीक्षा केंद्रात दाखल झाले. विद्यार्थ्यांना वेगळं बसवण्यात आलं. उत्तरपत्रिका जप्त करण्यात आल्या. संपूर्ण केंद्रावर तणावपूर्ण शांतता पसरली. पण प्रश्न फक्त विद्यार्थ्यांपुरता नव्हता. इतक्या व्यवस्थित पद्धतीने चिठ्ठ्या आत कशा आल्या? तपासणीमध्ये दुर्लक्ष कोणी केलं? CCTV असतानाही सामूहिक हालचाल कशी झाली? या प्रश्नांनी शिक्षण विभागालाच घेरलं. प्राथमिक चौकशीत समोर आलं की परीक्षा केंद्रावर देखरेख करणाऱ्या काही जबाबदार व्यक्तींनी हलगर्जीपणा केला होता. विद्यार्थ्यांची योग्य तपासणी झाली नव्हती. काही ठिकाणी तर विद्यार्थ्यांना मुक्त हालचाल करण्याची मुभा दिल्याचंही निदर्शनास आलं. हे सगळं उघड होताच शिक्षण विभागाने तात्काळ कारवाईचा निर्णय घेतला. जबाबदार मानल्या गेलेल्या 6 शिक्षकांना तडकाफडकी निलंबित करण्यात आलं. आदेश इतक्या वेगात निघाले की अनेकांना धक्का बसला. दरम्यान इतर ठिकाणीही अशाच प्रकारच्या तक्रारी येऊ लागल्या. काही परीक्षा केंद्रांवर सामूहिक कॉपीचे प्रकार CCTVत दिसले, तर काही ठिकाणी विद्यार्थी उघडपणे एकमेकांना उत्तरं दाखवत असल्याचं दृश्य समोर आलं. या सर्व प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली. मेहनत करून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होऊ लागली. सोशल मीडियावरही याची जोरदार चर्चा रंगली. शिक्षण मंडळाने स्पष्ट केलं की कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवरही नियमानुसार कारवाई होणार आहे. उत्तरपत्रिका तपासून आवश्यक ते निर्णय घेतले जातील. भविष्यात अशा घटना होऊ नयेत म्हणून देखरेख आणखी कडक करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी घडलेला हा प्रकार अनेकांसाठी धक्कादायक ठरला. विद्यार्थ्यांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं. काही निरपराध विद्यार्थ्यांनाही संशयाच्या नजरेने पाहिलं जाऊ लागलं. या घटनेमुळे एक गोष्ट स्पष्ट झाली. परीक्षा ही फक्त विद्यार्थ्यांची कसोटी नसते, तर संपूर्ण व्यवस्थेची परीक्षा असते. एका छोट्याशा हलगर्जीपणामुळे संपूर्ण प्रणालीवर प्रश्नचिन्ह उभं राहतं. आता या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. आणखी कुणाची जबाबदारी ठरते का? आणखी कारवाई होते का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र या घटनेने एक मोठा संशय दिला आहे. प्रामाणिकपणाला पर्याय नाही. आणि ज्याबद्दल सुरुवातीला सस्पेन्स निर्माण झाला होता, 2 मुलांच्या खिशात जे सापडलं होतं ते कोणतंही वेगळं किंवा भयानक वस्तू नव्हतं. ती होती परीक्षेतील प्रश्नांची आणि उत्तरांची चिठ्ठी. कॉपीचा तो प्रकार उघड झाल्यानंतरच 6 शिक्षकांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली. एका छोट्या चिठ्ठीने संपूर्ण परीक्षा केंद्र हादरलं आणि शिक्षण व्यवस्थेलाही मोठा धडा दिला.